स्वराज्य शक्ती सेनातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका सगळी निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि याच्यामध्ये आजपर्यंत आमदारचा बेटा आमदार, खासदारचा बेटा खासदार आणि एकच घरामध्ये दोन दोन पक्ष, इथे मतदान केला तरी हे लोक जिंकणार आणि तिथे मतदान केला तरी ते लोक जिंकणार, अशी जी सगळी महाराष्ट्रामध्ये एक खेळी चालू आहे। आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे जे आम जनता आहे त्याचे मुद्दे कुठेही दिसत नाही। आम जनताला न्याय भेटत नाही। नाली, रस्ते, बिजली, पाणी, शेतकरी बांधवांना न्याय, शेतकरी बांधवांना अनुदान काहीही मिळत नाही। आणि जे आपले मुलाबाळ आहे त्यांच्यासाठी चांगली शिक्षा, ते काहीही कुठेही ग्राउंड लेवलवरती कोणतेही पक्षाचं काम नाही आहे। त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना एकदम ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहे त्यांना नेता करण्याचा एक संधी देत आहे। जरी हे संधीच्या कार्यकर्त्यांनी हे संधी घेतली आणि हे संधीचा सोना केला तर एक महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठा बदल घडण्याची आपण बघू शकता। 100% पक्षामध्ये बोलणं चालू आहे। आता आम्ही जाहीर करू शकत नाही क्योंकि मोठे पक्षामध्ये पण आणि छोटे पक्षामध्ये पण आमच्या आणि संघटना आहे खूप मोठी त्यांच्यासोबत पण आमच्या बोलणं सुरू आहे। जरी जाहीर झाला आमच्या बोलणं झाला, जे आहे आमचे सीटांचे जे बंटवारे आहे ते सगळीकडे चांगली पद्धतीने माझ्या अनुषंगाने जरी झाले तो आम्ही युती करणार आहे, नाही तर स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढण्यासाठी खंबीर आहे। आपल्या पक्षाचा आपणच चेहरा अजून नेते किंवा इलेक्शन आहे कसं समोर नाही, काय प्रॉब्लेम नाही। मी खूप मोठा चेहरा आहे, मी मुंडे घराण्याची सून आहे, खूप मोठा घराणा आहे जे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये गाजलेला नाव आहे। गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, तर त्या घराण्याची मी पण सून आहे, करुणा धनंजय मुंडे। तो आम्हाला जरी आमची शर्तावर कोणत्या पक्ष आमच्या सोबत युती करण्यासाठी करत आहे तो आम्ही पुढे जाणार आहे, नाही तो आम्हाला कोणाची गरज नाही। मी आणि माझे जे छोटे मोठे कार्यकर्ता आम्ही खंबीर आहोत आणि आम्ही लढू शकता। विरोधक मतचोरीचा आरोप करत आहे, इलेक्शन कमिशनवर सुद्धा आरोप घेत आहेत, मतचोरीचा आरोप करत आहेत, या बाबतीत काय? 100% जवळून बघितलेलं आहे। मृत लोकांचे मतदान करून घेत आहे लोक, मतचोरी करताय आणि एक व्यक्तीच्या 10 ठिकाणे नाव टाकलेलं आहे, 6 8 ठिकाणे नाव टाकलेलं आहे। गाड्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः बघितलेला आहे, एक आमदार खासदार 1,000 गाड्या लावताय, कशासाठी? इकडचे मतदाता लोकांना तिकडे घेऊन जाणार, तिकडचे मतदाता लोकांना इकडे घेऊन आणणार, असंच पूर्ण मतदाताची चोरी सुरू आहे। तरी पण मी तो एकच बोलते की सगळे पक्षांनी मिळून हे गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे, नाही तो कुठेही जरी कितीही निवडणूक लढली तो काय कामाचे नाही राहील। काल भाजपचे आशिष शेलार यांनी आता काल खुलासा केला आहे की प्रत्येक विधानसभेच्या वेळेस 20-25 हजार मतदान बोगस झालेलं आहे। इतर पार्टी जे आरोप करतो जसे काँग्रेस असं राष्ट्रवादी, परंतु आता काल भाजपचे आशिष शेलार यांनी आरोप केले की बोगस मतदान झाले। ऐका, इतका मोठा घोटाळा चालू आहे, हे पक्ष बीजेपी, राष्ट्रवादी हे सगळे लोकांना काय समजत आहे मला कळत नाही। आणि हे लोकांची कशी खेळी चालू आहे, मतदान चोरी तो चालू आहेच आहे, है ना। मतदाता में पण याच्या पुढे तुम्ही जरी बघताल तो इथे राष्ट्रवादी, इथे बीजेपी, अरे कुठे जाणार मतदाता राजा? इथे मतदान दिला तरी ते जिंकणार, बीजेपीला मतदान दिला तरी हेच जिंकणार, राष्ट्रवादीला दिला तरी हेच जिंकणार, आणि मतदाता राजा कुठे आहे? कुठेच नाहीये। आज लोकांच्या हातामध्ये काहीही राहिलेला नाहीये, काहीही सोडलेला नाहीये हे राजकारणी लोकांनी। त्याच्यासाठी मी जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आपली मीडिया, आज मीडियाचे पत्रकारांचे मुलग्यांच्या बरेच चोराईवरती मर्डर होत आहे, पण त्याच्यावरती कोणीही आमदार खासदार लक्ष देत नाही। फक्त न्याय भेटताय कोणाला? कोणत्याही मुद्द्याच्या पाठीमागे जरी कोणी आमदार खासदार आहे त्याची इज्जत आबरू घालायचा आहे, तो कोणताही पक्ष कोणता मोठा नेता येऊन मीडियावरती बडबड करताय, फक्त त्या लोकांना न्याय भेटता।
पण कोणत्याही पत्रकाराला न्याय भेटत नाही, शेतकऱ्याला न्याय भेटत नाही, महिलांना न्याय भेटत नाही, कोणालाही न्याय भेटत नाही. त्याच्यासाठी मी जे बोलते लोकांमध्ये जाऊ द्या. शेवटचा प्रश्न आहे ताई की निवडणुकीच्या जे रणांगणामध्ये आता भाजप सारखे, राष्ट्रवादी सारखे मोठे मोठे पक्ष उभे आहेत. आपला नवीनच पक्ष आहे, तर यांना कशा पद्धतीने आपण समोर जाणार आहात? ह्यांच्या समोर जाण्यासाठी आमच्याकडे खूप काही आहे. नाली, रस्ते, बिजली, पाणी, लोकांकडे चांगला शिक्षण मुलाबाळांसाठी. आज जिल्हा परिषदच्या जे खाजगीकरण करणार आहे, STचा तो खाजगीकरण केलेला आहे. हे सगळे जे मुद्दे आहे आमच्याकडे खूप मुद्दे आहे त्या लोकांच्या समोर जाण्यासाठी. आणि महिलांना न्याय कुठेही मिळत नाही, पोलीस चांगल्या पद्धतीने काम करत नाही. फक्त हे लोकांचं राजकारण चालू आहे, थोडा फोडा आणि राजकारण करा, खुर्चीची खिचाताणी चालू आहे, फक्त आणखीन काय चालू नाही.